नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रवीण बलमे, सोनम सीड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद, कंपनी प्रतिनिधी अहिल्यानगर। तर आपण आलेलो आहोत आश्वी तालुका संगमनेर इथे या काकांच्या प्लॉटवरती। तर आपण बघू शकत आहात सोनम सीड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रेस्टीज आव्हान आहे। काका नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव पूर्ण? शंकर विठोबा हिंगे। मोबाईल नंबर 9881890089। तर काका तुम्ही हा कोणता वाहन केलेला आहे? हा 232 कंपनीचा। तर तुम्ही याच्या आधी कधी आव्हान केलेलं आहे? 2 वर्ष अगोदर केलं। 2 वर्ष अगोदर, तिसरं वर्ष आहे। तर काय वाटतं तुम्हाला या व्हरायटी बद्दल? माझी गेल्या वर्षी थोडासा त्रास झाला, पण त्यापेक्षा यावर्षी मला दुकानदाराने आग्रह केला आणि दुकानदाराच्या आग्रहास्तव मी आव्हान यावर्षी केला नाईलाज म्हणून। पण अतिशय सुंदर असा प्रकारचा फड तयार झालेला आहे। अतिशय उत्पन्न मागच्या वर्षाची बरबाजी निघून जाईल। आणि मागच्या वर्षीची चूक माझीच आहे, कारण त्याच्यावर वेल चढले होते, त्या वेलामुळे काही उत्पन्न कमी झालं। यावर्षी किती तुम्हाला बोंडांची संख्या वगैरे किती वाटते? बोंडांची संख्या 100च्या पुढेच आहे। 100च्या पुढेच आहे। आणि रोगप्रतिकार शक्ती कशी वाटली तुम्हाला? रोगप्रतिकारक शक्ती याला ठराविक वेळेला फवारे दिल्यामुळे फार फवारे लागले नाही। आणि बोंडाची साईज वगैरे? बोंडाची साईज अतिशय मोठी आहे, आणि माझ्याकडे दुसरा एक प्रकार आहे त्याच्यापेक्षा ही निश्चित स्वरूपी मोठी। तर आपण बघू शकता या व्हरायटीचे प्रत्येकी बॉल साईज 5 पाकळ्याची आहे। प्रत्येकी बोंड 5 पाकळ्याचे आहेत आणि पेऱ्यामधला अंतर एकदम कमीत कमी पेऱ्यामधला अंतर आहे। पात्यांची संख्या पण एकदम चांगल्या प्रकारे आहे। बोंड तुम्ही बघू शकता, बोंडांचा लाग वगैरे। जास्तीत जास्त आणि वेचणीस एकदम सोपा आहे हा वाहन। वेचणीस एकदम वेचायला सोपा आहे। पेऱ्यामधलं अंतर खूप कमी प्रमाण आहे। काका तुम्हाला याचा उतार क्षमता कशी वाटली कपाशीची? अतिशय सुंदर। याचं म्हणजे तुम्हाला काही दुसरी गरज नाही पडली? नाही। तर तुम्ही आता शेतकऱ्यांना काय सांगू शकता काका? शेतकऱ्यांना सांगू शकतो ना, जरूर आव्हान करा आणि वेळच्या वेळी त्याचे औषध पाणी आणि फवारणी करा, पीक अतिशय उत्कृष्ट येऊ शकते। त्याचप्रमाणे त्याला माल मटेरियल देणारं दुकानदाराच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण सर्व गोष्टी केल्या तर निश्चित स्वरूपी अशा प्रकारचा प्लॉट तयार होऊ शकतो। धन्यवाद।